पद्मश्री डॉक्टर मोहन आगाशे यांना. नमस्कार, मी वर्षा नलवडे आणि आपण बघत आहात NDTV मराठी. NDTV मराठीच्या एंटरटेनमेंट अवॉर्ड हे जाहीर झाले आहेत आणि मोहन आगाशे सरांना लाईफ टाईम अचीवमेंटचा अवॉर्ड मिळाला आहे. सरांना नेमकं कसं वाटतंय आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. सर, आमच्या काळातलं उत्तर द्यायचं तर गारगार वाटतंय असं मला सांगता येईल, पण आत्ताच्या काळातलं उत्तर द्यायचं तर हे अवॉर्ड देताना तुम्हाला कसं वाटलं हा प्रश्न, म्हणजे प्रश्नाला प्रतिप्रश्नाने उत्तर द्यायचं अशी एक नवीन प्रथा आहे. पण साधारणतः तू लक्षात घे की अनेक वर्ष 50 वर्ष होऊन गेली कामाला, आणि त्यामुळं लाईफ टाईम अवॉर्ड द्यायचं नक्की स्पॅन काय आहे हे मला कळत नाही. त्यामुळे एका बाजूला काळजी वाटते, एका बाजूला बरं वाटतं, असं मध्ये ओढला गेलो आहे मी थोडासा, की याच्यापुढं काम मिळणार आहे का नाही मिळणार आपल्याला, असं एक संभ्रम पडतो ना, की आता बा झालं यांचं काम. आणि मी पुण्याचं आहे, त्यामुळे सारखं पुण्याचे विचार येतात माझ्या मनात, की आता तरी बरं काम करा हां असे. पण मला वाटतं या इतक्या वर्षामध्ये ज्या सगळ्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला कामं दिली आणि चांगल्या कलाकृती केल्या, त्या कलाकृती चांगल्या झाल्यामुळे मला आज बक्षीस मिळालं. मी चांगलं असल्यामुळे नाही, त्या कलाकृती चांगल्या झाल्या. सर, लाईफ टाईम अचीवमेंटचा हा अवॉर्ड आहे. कितवा अवॉर्ड आहे तुमच्या आयुष्यातला हा? अरे बापरे, हे अवघड आहे का उत्तर देणं. पण फार असे काही नसतात की शेकडोनी मिळालेत वगैरे, असं नसतं. पण फार लहानपणापासून सुरुवात झालं मला लाईफ टाईम. त्याचं कारण असं असावं, मी इतक्या लहानपणापासून म्हाताऱ्याची कामं करतो आहे. म्हणजे मला लहानपणी तरुणपणी पण तरुणाची कामं मिळालीच नाहीत, लहानपणी पण लहानाची कामं नाही मिळाली, लहानपणापासून म्हाताऱ्याचीच कामं मिळाली. त्यामुळे लोकांना वाटतं बहुतेक 100 क्रॉस केलेली आहे मी, तर आता यांना आपलं लवकरच काहीतरी सेवेचा द्यावा म्हणून चांगलं वाटतं. सर, एक प्रश्न आहे की आजच्या काळातही तुम्ही रेलेवंट राहता. तुम्ही मोठा पडदा जसा गाजवलात तसं आम्ही बघतो तुम्ही रील कंटेंटही गाजवता. हा बदल तुम्ही कसा आत्मसात करत गेलेला आहात? नवी टेक्नॉलॉजी कशी आत्मसात केली? कारण अनेकांना ती कठीण जाते. तुम्ही तरुणांबरोबर जर राहिलात ना, तर तरुण आणि लहान हे तुमचं वर्तमानाशी असलेलं कनेक्शन आहे. कारण हळूहळू म्हातारे होता होता तुम्ही भूत होत जाता, आणि ही येणारी पिढी आहे, ही वर्तमान आणि भविष्य आहे. तर त्यांच्याबरोबर जर राहिलं तर आपोआपच आपल्याला कळतं की सध्या काय आहे आणि पूर्वी काय होतं आणि पुढं काय यायची शक्यता आहे. नवी पिढी जी आहे, नव्या पिढीचा उल्लेख केलात, नव्या पिढीची चांगली गोष्ट काय वाटते आणि न आवडणारी गोष्ट काय वाटते? नाही, मी असा विचारच करत नाही, माझ्या विचाराचीच पद्धत नाही. मला असं वाटतं की जसजसं आपण पुढं प्रगत होत जातो, तर मला वाटतं माकडापासून आपण माणसं झालो, तर आपल्यापासून काहीतरी नवीन निर्माण होते बहुतेक, त्याचं नाव ठरायचं आहे. तर ही आत्ताची विशेषतः पिढी बघतो ना, तर माझ्या लक्षात येतं की ही वरून माणसासारखी दिसत आहेत, पण बहुतेक आतून माणसं नाही आहेत ती. का असं? कारण राम जेव्हा वाली सुग्रीवाला भेटला तेव्हा तू पाहिलंस की वाली सुग्रीव सगळे माणसासारखेच वागत होते, पण दिसत मात्र वानरासारखे होते, आणि रामच फक्त माणसासारखा दिसत होता. तशी ही नवी पिढी जी आहे ती फक्त दिसायला माणसासारखी आहे, पण खरं म्हणजे वेगळं. किंवा आता आपण जुने झालो ना, मॉर्फॉलॉजिकल चेंजेस ज्याला म्हणतात, शारीरिक बदल हे सगळ्यात उशिरा येतात. तर नवीन येणारी स्पीसीजचं नाव काय आहे हे अजून ठरायचं आहे. पूर्ण जन्म त्याचा झाला आणि मॉर्फॉलॉजी बदलून ते दिसायला वेगळे झाले की आता आपल्याला माणूस म्हणायचं कोणी ठरवलं? तुलाही माहीत नाही, मलाही माहीत नाही. तर त्यांना काय म्हणायचं हे कोण ठरवणार? ते आपण नाही, त्यांच्यातलेच कोणीतरी ठरवतील. आणि मग आपल्याला कदाचित एक शक्यता लक्षात घे की आपण पिंजऱ्यात असू आणि हे दाखवतील माणूस रडून दाखवा, हसायचं बरं का, हसू आपल्याला येत नाही. कारण ही माणसं जी होती ना, दे फेल्ट इमोशन्स,
आता आपण जे आहोत ना वी थिंक इमोशन्स, हा फरक आहे. भावनेचा विचार करणारी पिढी आहे आणि भावना अनुभवणारी पिढी गेली, ओके. असा थोडा फरक आहे असं वाटतं. सर, बरेच दिवसांपासून विचारायचा होता, व्हिडिओ पण बघितलेला होता, रील पण बघितलेलं होतं. टोप्या किती आहेत तुमच्याकडे कलेक्शनमध्ये? हाय हिल घालता येत नाही म्हणून टोपी. म्हणून आता हे असे उभे राहिले. आपण फुटकं नाही का दिसत, मग आपण तेवढं दिसलं पाहिजे. पण कलेक्शन किती आहे? काय यांच्याकडे तुमच्याकडे किती आहे दिवशी? सर तुम्ही टोप्यांचं सांगा. काय हे द्यायला कमी महाग आहे, त्याच्या इतकं महाग नाही आहे. म्हणून लोक कुठे गेले की आपलं मला टोपी आणतात, टोप्या घालतात? ते मला टोपी घालतात, मी कोणाला घालत नाही. ते मला देतात, माझी मी घालतो. एक शेवटचा प्रश्न. पुण्याचा उल्लेख काढलात म्हणून पुणं बदललं आहे. पुणं म्हणजे काहीच्या काही बदललं आहे. आणि पुण्यातल्या ट्रॅफिकबद्दल आगाशे सर काय बोलणार, काय सांगणार? सांगायला गेलं तर ॲक्सिडेंटच होईल, त्यामुळं नकोच. नीट बघावं लागतं, कुठूनही कधीही कसंही येऊ शकतं. गाडी चालवता अजून तुम्ही? थोडी जास्त नाही. होतं पुण्यात चालवण्याचा? जन्मभर तिथंच चालवली, त्यामुळे तिथं चालवतो. त्यांनी शिवी हसायली की आपण पण हसायची पुणे रिटोनमध्ये. नाही, पण आता कमी केले, खूप कमी केले. सर, एक प्रश्न. येणाऱ्या काळामध्ये आम्हाला मोहन आगाशे सर कुठे, कधी आणि कशा स्वरूपात बघायला मिळणार आहेत, मोठ्या किंवा छोट्या पडद्यावर? आत्ताच माझा एक आउट हाऊस नावाचा सिनेमा लागला आहे शर्मिला टागोरबरोबर, आणि ज्याच्यामध्ये मी म्हणजे मी त्याला असं म्हणतो दॅट्स अ डिटॉक्स फिल्म. आत्ताची एंटरटेनमेंट इंडस्ट्री टॉक्सिक आहे. खूप सेक्स, व्हायलन्स, पॉलिटिकल प्रॉपगंडा, रिलिजियस प्रॉपगंडा, ते काही नाही याच्यात. एक लहान मुलगा त्याच्या कुत्र्याबरोबर असलेली मैत्री, याच्यामुळं दोन म्हातारी माणसं कशी बदलतात अशी गोष्ट आहे. मला फार आवडलेली आहे. थँक्यू सर, थँक्यू.